पंचाने मात्र नक्कीच इथे आपले हात जमिनी लगत समांतर केले. धाबा मिळतात धाबांतर. धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. 3 धाबा धावफलकावर. स्पोर्ट्स क्लब या युट्यूब वाहिनीवर ही संपूर्ण स्पर्धा तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळते. इथे मात्र नक्कीच आडवा बाट चेंडू खेळण्याचा प्रयत्न अगदी जर तुम्ही पाहू शकाल मित्रांनो. इथे पंचांचा इशारा आहे. तुम्ही आणखीन एकदा अवांतर धावेत मात्र नक्कीच वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. इथे अजून एक नियम तुमच्यापर्यंत पोहोचवेल. खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये, कारण कॅमेरा एके पंचांना जर वाटलं तर त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जाईल. इथे मात्र नक्कीच ऑन साईडला चेंडू खेळू काढला जातोय. जेल या ठिकाणी रिसटलाय, सटकलाय, जेल सुटलाय. दीपेश या खेळाडूच्या जेल तुम्ही सोडताय. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मात्र नक्कीच आणखीन एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालला. मला वाटतं आतापर्यंत पंच धाबा किती आहेत? 2 धाबा असेल. चार धाबा मात्र नक्कीच धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. तिथे आणखीन एकदा हा चेंडू जर तुम्ही पाहिलं तर खराब पाहायला मिळतोय. खराब गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज टायगर इनेबल या संघाची तुम्ही पाहू शकाल मित्रांनो. पहिलीच ओव्हर आहे. या ओव्हर मध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. योगीजी सुतार साहेब आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल मित्रांनो अगदी सप्पा मॅडम यांच्या माध्यमातून इथे मात्र नक्कीच साहेबांचं मॅडमचं स्वागत केलंय. एक खडखडीत दणदणीत क्लासिकल A1 क्वालिटीचा दीपेश ब्रँडेड स्ट्रोक भगवा चषक ब्रँडेड स्ट्रोक चौकार. धावा मिळतात 4. पूर्ण चौकार मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये वसूल केलाय. एकशा कव्हरला बॉलला खेळून काढलं. पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. प्रोटेक्शन नाहीये आणि चौकार मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. फुल टॉस चेंडू नो बॉल. पंचांचा इशारा आहे. ओव्हर हाईटचा मात्र नक्कीच हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. खराब बॉल असेल इथे नो प्लस धाबा मिळतील. नो प्लस कोणत्याही प्रकारची धाव असणार आहे. 12 धाबा इथे मात्र नक्कीच टोटल स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. पंच फ्री हिट असणार आहे का? फ्री हिट नाहीये. दीपेशला चांगला अगदी जर तुम्ही पाहिलं ना इथे देखील फुल टॉस मिस केला जातो. गोलंदाजाचं मी कौतुक करेल कारण त्याने आतापर्यंत नो बॉल आणखीन एकदा नो बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हा नो बॉल अगदी जर तुम्ही पाहिलं ना दीपेश साठी एक नो बॉल आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपायर डिसिजन ऑन फायनल. पंचांच्या निर्णयाचा कृपया मित्रांनो तुम्हाला सन्मान करायचा. इथे आणखीन एकदा ऑन साईडला चेंडू खेळून काढला जातो. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिले. तिथून पाहता 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 3ऱ्या धाब्यासाठी कॉल केला जातोय आणि तिथे मात्र नक्कीच संजय दीपेश 3 धाबा 5 ओव्हर तास इथे कंप्लीट केल्या जातात. 3 धावांनी धावफलक पुढे सरसावले जाते. धावसंख्येत वाढ होतीये आणि धावसंख्या जर तुम्ही पाहिली ना तर 17 धावा इथे मात्र नक्कीच धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 17 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. पहिलं षटक अगदी संपेड असं झालंय. प्रेक्षकांना देखील इथे मात्र नक्कीच मजा यायला लागली. इथे बंकी विकेट साठी मात्र नक्कीच अपील केली जाते आणि इथे मात्र नक्कीच पंचांनी इथे बाद दिलाय. अंपायर डिसिजन ऑन फायनल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांनी इथे बाद दिलाय. बॅटर आउट असणार आहे. संजय यांना जावं लागते माघारी. विकेटचं पतन होईल. पंचांना देखील मी विनंती करेल विचारून डिसिजन थोडे विचारून द्या. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 17 धाबा धावफलकावर अगदी मैदानाच्या आतमध्ये. इथे पहिलं षटक चालू आहे. अगदी तुम्ही मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता.
मला वाटतं पंच इथे ओव्हर समाप्त झाली आहे. एक बॉल बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. इथे मात्र नक्कीच योगेश काय गोलंदाजी करतोय पहा. अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी खराब गोलंदाजीचा नजराणा त्याने मैदानाच्या आतमध्ये पेश केला. 18 धावा आहेत स्कोर कार्ड वर. जर तुम्ही पाहिलं ना मित्रांनो पहिलं षटक प्रगती पथावर असणारा योगेश पुन्हा एकदा चेंडू खोलीवर टप्प्याचा लॉंगरला चेंडू खेळून काढलाय. पाहूया धावचीची संधी आहे तिथे कोणत्याही प्रकारे थ्रो केला जात नाहीये आणि बाल बचावले गेले. या दीपेशला तुम्ही मित्रांनो जीवनदान देता. दीपेश हा खेळाडू किती घातक येणारी काळ आणि वेळ तुम्हाला सांगून जाईल. टायगर 11चे मला वाटतं खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फिरताय. तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आहात. बाउंड्रीच्या बाहेर जायचंय. बाउंड्रीच्या बाहेर प्लीज. हा थँक्यू. तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल किंवा कोणता बॅटर तिथे कन्फ्युज होऊ शकतो. धावसंख्या 19 धावा धावफलकावर असेल. 19 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. आणि आलेल्या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण अल्पहार करून घ्यायचा. नाश्त्याची इथे सोय. नाश्ता करून घ्या. हा 19 धावा धावफलकावर आहेत. 19 चला मॅचला सुरुवात करायची. प्लीज मॅच थांबवू नका. कोणत्याही प्रकारचा वेळ वाया घालवू नकास. इथे पहिलाच बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि झेल सुटलाय. दीपेश सारख्या खेळाडूला मित्रांनो तुम्ही 3 जीवनदान मैदानाच्या आतमध्ये देता. नो बॉल असेल. इथे मात्र नक्कीच लॉंगॉनला चेंडू खेळलाय. पाहता क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. येतोय A1 क्वालिटीचा भगवा चषक ब्रँडेड स्ट्रोक चौकार. तुमच्याकडे वेळ कमी असणार आहे. भरपूर वेळ खर्च करताय. फिल्डिंग करणाऱ्या टीमचे क्षेत्र ओव्हर कमी केल्या जातील याची तुम्ही दखल घ्या बॅटिंग करत असताना. इथे मात्र नक्की चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. यशाच्या पाठी थोडेसे फंबल झाले ते अगदी जर तुम्ही पाहिलं ना शैली यष्टी भरपूर बक्का खेळाडूंना तिथे वागता येत नाहीये. अगदी फनी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. काका विनंती असेल तुम्ही देखील थोडस सहकार्य करा कारण भरपूर वेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खर्च करताय. एवढा वेळ आमच्याकडे नाहीये. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर नवीन फलंदाज अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला इथे वाईट बॉल आणि खेळ खराब चेंडू. अंपायर डिसिजन ऑन फायनल. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची तुम्ही दखल घ्या. इथे पुढे सरसाबा डान्सिंग डाऊन द विकेट. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलेत. बॉल पाहता सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. येतोय आणखीन एक चौकार. धावा मिळतात 4.
पाहूयात पुन्हा एकदा गोलंदाज पुढे सरसावत आणि खेळ एकदा त्या क्षेत्रामध्ये कॅच सोडली जवळपास पाहायला गेलं तर या मॅच मध्ये आतापर्यंत 5 झेल इथे मात्र नक्कीच ड्रॉप केले. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. टीम मॅनेजमेंट चांगलं नाहीये. इथे जर तुम्ही पाहिलं ना दीपेशचा झेल सोडलाय, इथे जर तुम्ही पाहिलं ना अमोलचा देखील या ठिकाणी झेल सोडला जातोय. 34 धावा इथे मात्र नक्कीच धाव फलकावर पाहायला मिळतात. इथे मात्र नक्कीच बॅटची कड बॉल फाईनलिंगला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतात 1. पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवा. हा इथे आणखीन एकदा पुढे सरसावत बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पाहता दूरवरती राहिलेत. तुम्ही पाहू शकाल एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा कॉल केलाय. तिसऱ्या धावेसाठी देखील तिथे मात्र नक्कीच कॉल केला जातोय. 3 धावा कंप्लीट केल्यात. या धावा भरपूर महागड्या तुम्हाला ठरतील. या धावा खूप महागड्या तुम्हाला ठरणार आहेत, कारण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जीवनदान कोणाला दिलंय? दीपेश अमोल या 2 ताकदवर खेळाडूंना तुम्ही मात्र नक्कीच जीवनदान दिलंय. इथे दोन्ही ओव्हर तुम्ही पाहू शकाल अगदी 10 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये त्यांनी टाकलेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 समाप्त झालाय. 39 धावा इथे मात्र नक्कीच धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. धावा धाव फलकावर आहेत. 39 रन्स. 19.50च्या सरासरीने धावा धाव फलकावर जमावल्या जात आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 39 धावा इथे मात्र नक्कीच धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. खेळाडूंना विनंती असेल या मॅच नंतर कंपल्सरी शूज ट्रॅक आणि टी शर्ट कंपल्सरी असणार आहे. तुम्ही स्लीपर चप्पल वरती टुर्नामेंट खेळू शकत नाहीये. स्पर्धा मानाची आहे, याची देखील तुम्ही दखल घ्या प्लीज. इथे मात्र नक्कीच एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवरती राहत आहे. तिथे बॉल पाहता 1 बाउंड चेंडू हाताळलाय. पाहता चेंडूला मात्र नक्कीच कव्हर केलंय. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जात आहेत. 41 धावा मात्र नक्कीच धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. अगदी धाव संख्येला मात्र नक्कीच जर तुम्ही पाहिलं ना तर धावसंख्येला उभं राहतीये. इथे मात्र नक्कीच मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल फाईन लेगला. विकेट किपर पाहतच राहिले. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. तिथे धावा मिळतील 1. इथे जर तुम्ही पाहिलं ना या संपूर्ण स्पर्धेसाठी चमचमत्या चषकाचं मात्र नक्कीच या ठिकाणी शुभागमन झालंय मित्रांनो. प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री आदरणीय संयुक्त सरचिटणीस भारतीय कामगार सेना माननीय श्री आदरणीय संजयजी कदम साहेब, त्याचबरोबरीने प्रमुख सल्लागार संतोषी राजाराम कदम साहेब, चिटणीस भारतीय कामगार सेना आणि या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक नियोजक योगेश सुतार साहेब, कार्यकारिणी भारतीय कामगार सेना आणि त्याचबरोबरीने सौ रीता सकपाळ मॅडम, कार्यकारिणी भारतीय कामगार सेना यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. अगदी या संपूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य गेले महिनाभर या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन तुम्ही पाहता. इथे मात्र नक्कीच लोवर फुलटॉस बॉल होता, तो चाललाय तिथे मात्र नक्कीच थळ बांधला. क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरसावले जाते. धावसंख्येत वाढ होते. 43 धावा इथे मात्र नक्कीच धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 43 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. तुम्ही पाहू शकाल गोलंदाजीसाठी गोलंदाज शरद यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. इथे हा चेंडू चांगला आहे. इथे मात्र नक्कीच थोडासा ब्रेक थ्रू लावण्याचं काम मात्र नक्कीच करतायत गोलंदाज. इथे पुन्हा एकदा पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे विकेटचा होईल पतन. खेळाडू बाद. शरदचं कौतुक करावं लागेल.
भरपूर उशिरानंतर मात्र नक्कीच इथे विकेट प्राप्त करून देताना खेळाडू असेल शरद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर स्वप्नील कोळी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. अगदी आज जर तुम्ही पाहिलं ना तर मला वाटतं अमोलने नाराज केलंय, कारण अमोलच्या बॅट मधून एकही षटकार पाहायला मिळालेला नाहीये. अमोल अशा प्रकारचे बॅटिंग तुम्ही करू नका. प्रेक्षक दूरवरून आले तुम्हाला पाहण्यासाठी. स्वप्नील आणि गोलंदाजीसाठी जर तुम्ही पाहिलं ना तर तेजस आले वैयक्तिक पहिल्या संघासाठी अंतिम शेवटचं षटक घेऊन. चला तेजस, तुमच्याकडे वेळ कमी आहे. वारंवार तुम्हाला सूचना दिली जाणार नाही, तुम्हाला यानंतर पॅनलाइज केले जाईल. इथे मात्र नक्कीचा खूप टप्पाचा बॉल पहिल्याच बॉलवर हुक केलाय. बॉल चाललाय, हवाई सफर करतोय, बॉलला पाठवलाय लांब 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 लांबच लांबवरचा एक देखणा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धाबा मिळतायत 6. अगदी या संपूर्ण स्पर्धेतला पहिला षटकार खेळणारा खेळाडू ठरतोय दीपेश असेल. अगदी याच दीपेशला तुम्ही मित्रांनो जीवनदान दिलं होतं आणि तेजसवर पहिल्याच बॉलवर हल्ला चढवला. इथे आणखीन एकदा ऑन साईडला आणखीन एक चेंडू पाठवलाय. अगदी हवाई सफर आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय. येतोय षटकार. पंच तुम्ही एका जागेवर थांबायचे. पंच मॅच थांबवू नका. लेग पंच नवीन बॉल घ्या, मॅच चालू करा. मॅच कुठल्याही प्रकारे थांबवू नका प्लीज. स्पर्धा युट्यूब लाईव्ह आहे. पंचांनी एका जागेवरती उभं राहायचंय. पंच तुम्ही जाऊ नका. खेळाडू आहेत त्या ठिकाणी, तुम्ही जागेवरतून हलू नका प्लीज. तिथे व्हॉलेंटियर्स आहेत, कमिटीचे खेळाडू देखील आहेत. इथे आणखीन एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र नक्कीच बोक्याच्या क्षणी दीपेशची विकेट येते. इथे मात्र नक्कीच स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या अगदी 50 धावा इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 55 धावा मात्र नक्कीच फलकावर लागल्यात. संघाचा अर्धशतक कंप्लीट करतोय दीपेश. मात्र नक्कीच एक बहारदार खेळीचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. काय बॅटिंग केली पा दीपेशने, कौतुक करावं लागेल या दीपेशचं. अगदी मैदानाच्या आतमध्ये 29 धावा खेळतोय आणि आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभारून देतोय. खूप चांगली बॅटिंग दीपेशची पाहायला मिळाली. अगदी मला वाटतं संकेत बॅटिंग साठी देव बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तेजस पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. ओहो हा चेंडू तेजसचा हा चेंडू अगदी जर तुम्ही पाहिला ना तर निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉल पाहायला मिळतो. पंचांनी या ठिकाणी निर्णय करावला डॉट बॉल असेल. 55 धाबा या मात्र नक्कीच फलकावर असतील. इथे आणखीन एकदा संकेत साठी हा चेंडू होता. गोलंदाजाचं कौतुक करेल. पहिले 2 चेंडू जर तुम्ही पाहिले ना अगदी रडारामध्ये आलेत दीपेशच्या, परंतु तदरम्यानच्या चेंडूवर मात्र नक्कीच थांबवलंय, रोखलंय. चला यानंतरच्या बॅटसाठी मी लगेचच आमंत्रित करेल टीम. एका बाजूला टीम असेल आरडी 11 आणि दुसऱ्या बाजूला अरायवल 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. इथे विकेट किपर कडनं चुकी झाली आहे. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर प्रत्येकाला सांगत होते
असं म्हटलं जातं. अवघ्यांना सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र नक्कीच कोरडे पाषाण. मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सर्वांना सांगत होते परंतु स्वतः झेल सोडला. चला RD11 आणि अरायवल 11 आणि RD11 इथे मात्र नक्कीच इनिंग संपली. पहिला डाव संपला. धावसंख्या जर तुम्ही पाहिली ना 56 56 धावा झाल्यात आणि 57 धावांचं लक्ष. बपकरा 57 धावा झाल्यात आणि 58 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असेल. चला RD11 आणि अरायवल 11 दोन्ही संघांचे कॅप्टन त्वरित या. कॅप्टन यायचे फक्त. RD11 अरायवल 11. किशोरजी निर्भोने भारतीय कामगार सेना कार्यकारणी सदस्य साहेबांच्या शुभेच्छा. मात्र नक्कीच टॉस होईल. साहेबांना विनंती करेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस का बॉक्स मध्ये तुम्ही या. अरायवल 11 आणि RD11 दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत का? कॅप्टन आलेत का? कोणत्या टीमचे कॅप्टन आलेत आमच्यापर्यंत प्लीज कळवा. RD11 अरायवल 11 कोणत्या टीमचे कॅप्टन आलेत? RD11 अरायवल 11. कॅमेरामॅन फोकस करू. इथे मात्र नक्कीच टॉस केला जातो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हा चला चला मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. चला RD11 संघाने प्रथम टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पंचांना विनंती आहे. पंच तुम्ही मैदानाचा ताबा घ्या. पंच तुम्ही मैदानाचा ताबा घ्या. चला बॅटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. तेजस तेजस टायगर 11 तेजस. चला बॅटर तुमच्याकडे वेळ कमी असेल. चला क्षेत्ररक्षण लागतंय. त्या ठिकाणी पंचाने देखील मैदानाचा ताबा घेतला.
हॅलो, चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय प्लीज. क्षेत्ररक्षण सजलंय. चला बाटर मैदानाच्या आतमध्ये आले. पंच मॅच स्टार्ट करायचे. मॅच चालू करा. चला 57 धाबांचं लक्ष असणार आहे जिंकण्यासाठी. 56 बनवल्यात, 57चं लक्ष आहे. इथे मात्र नक्कीच पहिलाच बॉल ऑन साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक येतात. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. या संघाकडे चांगला क्लास आहे. इथे जर तुम्ही पहिल्यांदा पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक लॉंगॉलला तर एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला मात्र नक्कीच त्याच्या ठेवला. थोड्यात सर्कलच्या बाहेर असेल. इथे मात्र नक्कीच पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे तेजसचा प्रयत्न फसला. फाची कड तर घेतले. तिथे तुम्ही पाहू शकाल. इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळतो. 57 धाबांचं लक्ष. इथे तुम्हाला अशा चुका करून चालणार नाहीये. इथे कोणत्याही प्रकारे गोलंदाजीसाठी स्वतः संजय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र नक्कीच एक्स्ट्रा कव्हरला वा फटका चांगला. अगदी खेळाडूच्या वरतून बॉल ट्रॅव्हल होतोय. एकदम त्या ठिकाणी घेतले. दुसऱ्या धाब्यासाठी बॉल पाहता पाहता चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी क्रिकेट मध्ये आपल्याला तुम्ही जर पाहिलं ना तर फुटबॉल देखील पाहायला मिळतोय मित्रांनो. तुम्ही पाहू शकाल अगदी चुका झाल्या. चौकार मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच कंप्लीट केला जातोय. चला धावसंख्या जर तुम्ही पाहिले ना तर 6 धावा धावफल कॅमेरा पाहिला मिळतात. इथे पुन्हा एकदा पुढे सरसावत बॉलला खेळलाय. चेंडू हवेत आहे. संकेत चेंडूच्या खाली. आणि काय घडतंय पहा. उद्या जर तुम्ही पाहिलं ना तर संकेत आलेत. संकेतने कोणत्याही प्रकारची चुकी केली जात नाहीये. तेजसला माघारी परतावं लागतंय. विकेटचं होईल पतन. मोठा मोहरा मात्र नक्कीच जाळायला लागलाय. मोठा गडी मात्र नक्कीच इथे बाद होतात. आपल्याला बॅट घेऊन जायचे. बॅट घेऊन जा. कंपल्सरी क्रॉसिंग करत असताना तुम्हाला बॅट मैदानाच्या आतमध्ये घ्यायचे. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं गणेश मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच बॅटिंग साठी आपल्याला जाताना पाहायला मिळतात. पाहुयात गणेशला मात्र नक्कीच ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. भगवा चषकाचे सर्व पदाधिकारी आपण बाउंड्रीच्या थोडस लांब उभे राहा कारण खेळाडू कन्फ्यूज होऊ शकतात. इथे मात्र नक्कीच
संकेत येतात गोलंदाजीसाठी. चला संकेत, वेळ वाया घालवू नका, आपल्याकडे वेळ कमी असेल. इथे मात्र नक्कीच मोठा स्ट्रोक खेळला, एक शॉट कव्हरला. मला वाटतं 5 प्लेयर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्ले संपला, पॉवर प्ले संपला. इथे मात्र डकेचा खोल डप्पाचा बॉल त्याला साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक डाऊन बॉल, विकेटचं उलबदन खेळवात आणि खेडेगडी मात्र डकेच समोरच्या दिशेने परतताना आपल्याला पाहायला मिळतो. टायगर 11 संघ थोडासा मात्र डकेच अगदी जर तुम्ही पाहिलं ना मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी गेले पहा, संघाचं कौतुक करेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. चैतन्य न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कॅच पकडल्यानंतर न्यू बॅटर हा स्ट्राईकला असणार आहे, याची देखील तुम्ही दखल घ्या. ICC चे नियम तुम्ही पहा, BCCI चे नियम तुम्ही पहा, पद्धती तुम्हाला सर्व कळेल. संकेत वाह, काय हाईटचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. दीपेश येत आहे, दीपेश चांगलं क्षेत्ररक्षण मात्र देखील दीपेश आपल्याला पाहायला मिळत आहे. किती वर्ष जर तुम्ही पाहिलं ना व्यावसायिक संघात देखील दीपेशला आपण पाहिलंय. जर तुम्ही पाहिलं ना मोठमोठ्या स्पर्धा या दीपेशने देखील गाजवल्यात. ते मात्र नक्कीच मोठा शो खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहू शकाल. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. थोडेसे बब्बल झाले, दुसऱ्या धावेचा कॉल केला परंतु तिथे नकार दिला. मात्र नक्कीच आणखी एकदा मोठा शो खेळण्याचा प्रयत्न शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. चैतन्य मैदानाच्या आतमध्ये आले, मोठे मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. नॅचरल इक्का दुक्का लगाना पडेगा, चौका छक्का. मला वाटतं RD11 अरायवल 11 आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहा. रेड कलरचं टी शर्ट घालून दादांना कोड आहे, तुम्ही मैदानाच्या बाहेर व्हा प्लीज. तुम्हाला वारंवार सूचना केली जाते, रेड कलरचं टी शर्ट घालून एकदम स्ट्रेट समोरच्या बाजूला. दादा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बॅट फिरवताय, तुम्ही मैदानाच्या बाहेर व्हा. लेफ्ट हँडेड चला, थँक्यू. तुम्ही मैदानाच्या प्लीज, कारण आपल्यामुळे कोणत्याही खेळाडूला कोणत्या संघाला नुकसान होऊ नये याची तुम्ही दखल घ्या.
हा धावसंख्या झाली ती केवळ 13 धाबा धावफलकावर. 13 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. 13. तिसऱ्या षटकाला मात्र नक्की सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. रोहन येत आहेत गोलंदाजीसाठी. रोहनची देखील गोलंदाजी आपण कामगार चषकामध्ये पाहिली. हाच रोहन आहे. याच रोहनने मात्र नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत मॅचला घेऊन गेलेला. लोअर स्कोरिंग मॅच होती आणि त्यामध्ये मात्र नक्कीच त्याची कामगिरी चांगली राहिलेली. वा ऍक्शन पहा गोलंदाजाचे. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर कौतुक करावं लागेल. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चैतन्याचा ढेल टिपला. इथे विकेट होईल पतन. थर्ड बाद. चला रो बॅटर कोण आहे? नवीन फलंदाज राजेश. राजेश मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. 12 संघांना मात्र नक्कीच इथे सहभाग दिला आहे. इथे मात्र नक्कीच आजच्या दिवसामध्ये 12 संघ खेळताना पाहायला मिळतील. योगेश सुतार साहेब स्वतः मात्र नक्कीच वा काय क्षेत्ररक्षण पहा. इथे आपल्या संघासाठी धाबा वाचवले जातात. तिथे मात्र नक्कीच अगदी पायाने चेंडू अडवला. पायाने कळवायला पण बॉल अडवला याला महत्व दिलं जात आहे. साहेबांचं देखील कौतुक करेल कारण एवढ्या मोठ्या व्यासपीठावर एवढ्या मोठ्या पटलावर मात्र नक्कीच एका ट्रॅकवर सर्व खेळाडूंना आणलंय. सर्वांना मात्र नक्कीच या ठिकाणी संधी दिली जाते. कार्गोतील सर्व कामगार बंधूंना मात्र नक्कीच या ठिकाणी संधी दिली जाते. इथे मात्र नक्कीच अगदी परफ्यूम डिलिव्हरी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या गोलंदाजीचं मी कौतुक करेल. सातत्यानं मात्र नक्कीच त्या खेळाडूने वर्चस्व गाजवलंय. त्या खेळाडूचं वर्चस्व राहिलंय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच मध्ये मात्र नक्कीच भटवाडी घाटकोपरचे सर्व धुरंधर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ते मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः यष्टीरक्षक येत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होती. डॉट बॉल पाहायला मिळतो आणि धावसंख्या जर तुम्ही पाहिले ना तर 14 धाबा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीचं कौतुक करेल मी खऱ्या अर्थाने. त्या खेळाडूने प्रभावित केलंय रोहन. इथे पुढे सरसावपेक्षा कव्हरला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. स्वतः साहेब येत आहेत. साहेबांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. या संपूर्ण स्पर्धेचे सम्राट आहेत आणि कित्येक वर्ष मात्र नक्कीच. गत वर्षी ही संपूर्ण स्पर्धा सायन छत्रपती शिवाजी क्रीडांगण सायनला झाली होती चुनाभट्टीला आणि त्यानंतर मात्र नक्कीच इथे संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे वा चेंडूला मात्र नक्कीच फाईनल क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. बॉल पाहता पाहता डिक्लेअर झोन मध्ये चालला. तिथे डबीत चेंडू घ्या. पंच तुम्ही मैदानाच्या बाहेर जाऊ नका. पंच थँक्यू. तुम्ही एका जागेवरती उभं राहायचं. ते व्हॉलेंटियर्स आहेत. धावसंख्या 16 धाबा आहेत आणि अजूनही जिंकण्यासाठी जवळपास 40 धाबांची 41 धाबांची गरज आहे. 6 चेंडू.
धावसंख्या 21 धावा धावफलक अवरेज 4 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. चला लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. अडी 11 अरायबल आपले बॅटर पाठवा.